मध्ये असं अनेक जण म्हणतात की हे सरकार पडणार आहे, तर हे खरं आहे का? कशा पद्धतीनं आणि का? केंद्रात नाही, मला माहिती नाही असं का म्हणतात. त्याचं कारण की आत्ताचं जे सरकार आहे ही गोष्ट खरी आहे की त्यांच्याकडे स्वच्छ बहुमत नाही. चंद्रबाबू आणि नितीश कुमार या लोकांच्या सरकारला विश्वास मिळाले. त्याच्यानंतर या गव्हर्नमेंटची एक स्टॅबिलिटी ही एका ठीक रस्त्यावर आहे. हे दोन्ही फायदे जोपर्यंत मोदींच्या वर आहेत तोपर्यंत मला त्या ठिकाणी अडचण दिसत नाही. फक्त एकच आहे की गेली 10 वर्ष आम्ही बघितलं की सर्व सत्ता मोदींच्या हातामध्ये होती. आता त्या सत्तेत वाटेकरी आलेली आहे आणि वाटेकरी आल्यामुळं आम्ही बघतो त्याचा काही फरक परिणाम काही दिसतो का? अवकाश करेल थोडे दिवसात, पण एका उंचीत जी सत्ता होती ती आता अवस्था राहिलेली नाही. सर, हा पॅटर्न म्हणजे आता लोकसभेतला पॅटर्न तुम्हाला विधानसभेत किती रिप्लिकेट होईल नाही होईल? कारण विधानसभेच्या खूप निवडणुकांचा अनुभव तुम्हाला आहे. लोकसभेच्या असं की लोकसभेच्या निवडणुकीला 2-3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. एक, भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी स्वच्छ भूमिका घेतली की आम्हाला 400 जागा हव्यात आणि का तर संविधानात बदल करण्याची आवश्यकता आहे. हेगडे नावाचे एक त्यांचे मंत्री आणि आणखीन 3-4 लोक यांनी जाहीरपणाने ही भूमिका मांडली की आम्हाला संविधानात बदल करायचा होता. आणि ही त्यांनीच मांडली असं नाही, शेख मोदी यांनीसुद्धा अशी भूमिका मांडली. आणि त्यामुळं लोकांच्यात अस्वस्थता होती की या देशामध्ये संविधानाला जो मूलभूत अधिकार दिलेला आहे त्या अधिकारावर गदा येण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळं आपण या मतदानामध्ये अत्यंत जागरूकतेने मतदानात भाग घेतला पाहिजे हा विचार जनतेने केला आणि त्याचा परिणाम आपल्याला एकदम 400वरनं खाली आलेलं चित्र बघायला मिळालं. आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्याही 3 राज्याच्या निवडणुका आता आहेत. या निवडणुका असं दिसतं लोकांच्यामध्ये की बदल हवा आहे. आजचे राज्यकर्ते जे राज्यात आहेत किंवा देशात ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना कुठेतरी आवड घातला पाहिजे आणि उद्याच्या या राज्याच्या निवडणुकीची आपल्याला संधी आहे असं चित्र दिसतं. पण दुसरी एक बाजू त्याच्यात आहे की शेवटी विधानसभेची निवडणुकीला आम्ही सामोरं जात असताना लोकसभेच्या वेळेला जेवढं एकसंध चित्र पर्यायाचं आम्ही उभं केलं होतं ती करायची प्रक्रिया सुरू झाली, पण त्याला मूर्त स्वरूप येण्याची आवश्यकता आहे. त्याचं मूर्त स्वरूप आलं तर लोकसभेसाठी स्थिती दिसू शकेल. ते जर नाही आलं तर आजचे राज्यकर्ते त्यांना किंमत मोजावं लागेल. पण लोकसभा इतका स्पष्ट निकाल लागला तर मला आनंद होईल. पण हे मूर्तरूप होत नाही असं तुम्हाला वाटतं? कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या चर्चा झाली किंवा आता एक समिती गठीत झाली काँग्रेसची, राष्ट्रवादी काँग्रेसची पण तयार झाली, म्हणजे पुढे जात नाही, जागा वाटपाची बोलली किंवा एक संघपणा तो टिकेल टिकणार तसं नाही आहे. गेल्या 3 दिवसाच्या पूर्वी आमची चर्चा झाली. त्याच्यामध्ये शिवसेनेच्याकडून संजय राऊत यांनी निगोसिएशन करण्याच्यासाठी जी कमिटी करायची त्यासाठी नावं दिली. जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या वतीने नावं दिली. बाळासाहेब थोरात आणि पक्षाचे अध्यक्ष त्यांनी काही नावं दिलेली आहेत आणि त्यांच्या बैठकीची प्रक्रिया माझ्या मते
उद्याच्या 12 तारखेला फाळणीचं काम चालतंय आणि त्यानंतर सुरू होईल. आणि काही झालं तर आपण जागेच्या संदर्भाचा निकाल एकत्र बसून घ्यावा, एक वाक्यता करावी, लोकांना पर्याय द्यावा, असा या तिन्ही मेजर पक्षामध्ये एकमत आहे. त्याच्यात एक सुधारणा मी सुचवलेली आहे की 3 पक्ष जसे महत्त्वाचे तसे डावे पक्ष जे आहेत त्यांनी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकही जागा राज्यात न मागता त्यांनी आम्हा लोकांना सहकार्य केलं. त्याची नोंद आम्ही लोकांनी घ्यावी आणि डाव्या पक्षाचे जे लोक आहेत, शेतकरी कामगार असतील, शिवसेना असतील, शिवसेना असतील, त्यांना काही जागा त्या ठिकाणी येऊन अकोमोडेट कराव्या. आमच्या चर्चा जेव्हा सुरू होतील तेव्हा याचा अंतिम निर्णय होईल. राज्यात अनेक तुमच्यापासून फुटून गेलेले काही आमदार, माजी आमदार आणि इतर मोठे पदाधिकारी परत तुमच्याकडे यायला लागलेत. बाबाजींनी काल प्रवेश घेतात. अजूनही काही जणांची नावं चर्चेत आहेत, तर त्याबद्दल नाही, काही लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे, पण त्याचा सरसकट निर्णय घेण्याची मनस्थिती आम्हाला लोकांची नाही. जे लोक विचाराने आमच्याबरोबरचे होते, एकत्रित काम करण्याची भूमिका, मानसिकता त्यांची आहे, त्यांच्याबद्दल फारसा कोणाचा विरोध असायचे काही कारण नाही. पण काही घटक आमचे असे होते त्याचा अंतिम निर्णय. तुम्ही लोकमाता संघातीमध्ये उद्धव ठाकरेंच्या एकूण प्रशासकीय कारभाराविषयी प्रश्न उपस्थित केलेले होते, तर ते तुमचं मत कायम आहे आताही महाविकास आघाडी म्हणून पण असेल किंवा त्या सरकारच नाही, नाही सरकार नाहीये पण सरकार आयोग बघू ना. सर, हे योजनांची घोषणा मोठ्या प्रमाणावरती होतीये. योजना लाडकी बहीण, लाडका भाऊ, याचे रिपरकेशन देशाच्या राज्याच्या तिजोरीवरती कसे होतील तुम्हाला काय दिसतंय? तिजोरी काही नाहीच आहे. त्यामुळे होते आता या सगळ्या घोषणा आहेत. निवडणुकीच्या वेळेला मला असं वाटतं की प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याच्या आधी 4-5 दिवस एखाद दुसरा हफ्ता देण्याचा प्रयत्न होईल आणि तो एखाद दुसरा हफ्ता देऊन एक जनमानस आपल्या बाजूला करण्याचा हा प्रयत्न हा दिसतो. पण लोकांच्यात ही चर्चा आहे की हे तात्पुरतं आहे, हे निवडणुकीच्या पूर्वी आहे. यापूर्वी या लोकांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाहीत, अशी चर्चासुद्धा नागरिकांच्यात आहे. त्याचा काही ना काहीचे परिणाम होईल. पण एकूणच फुकट किंवा या देण्याच्या सगळ्या प्रवृत्तीच्या ज्या योजना आहेत त्याच्याविषयी तुमचं मत काय? म्हणजे ओव्हरऑल योजना म्हणून म्हणजे तुम्ही असं की शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करायला गुंतवणूक केली तर योग्य आहे. पण नरेंद्र मोदींची भाषा या संदर्भातली जर लक्षात ठेवली तर ते सतत एक म्हणायचे की ही रेवजी आहे, हे रेवजीचं वाटप आहे आणि या रेवजीच्या वाटपानं देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत होणार नाही, ही लोकांची तात्पुरती फसवणूक आहे. हे जे नरेंद्र मोदी यापूर्वी अनेकदा बोलले त्याच्याशी प्रामाणिकपणा जर त्यांचा असेल तर हे चाललं आहे, त्याच्या संबंधी स्वच्छतेने भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्ही असं लेख लिहिला असताना त्याच्यात तुम्ही म्हणताय की दिल्लीत मराठी माणसांनी बुजरेपणा सोडला पाहिजे आणि मराठी माणसांबद्दल दिल्लीत आकाश आहे ही गोष्ट खरी नाही असं तुम्ही त्याच्यात म्हटलं. माझं असं आकाश आहे असं नाही, मराठी लोक असं आम्ही फायद्यांचे सभासद, मी अनेक सभासद असं पाहिजे यापूर्वी की त्यांचं दिल्लीत होणं सहमत नाही. कल्याणाला काय झालं? कसं आहे की एक तर मराठी आणि महाराष्ट्रात आलेली अनेक आमचे सहकारी त्यांचं दिल्लीतलं जे काही वास्तव्य असतं ते महाराष्ट्रातून आलेल्या लोकांच्या पुरतं सीमित असतं. आम्ही कधी कर्नाटकात,
किंवा नॉर्थ ईस्टचा किंवा तिकडच्या उत्तर हिंदुस्थानाचा खासदार त्यांच्याशी फारसा आमच्या लोकांचा संबंध नसतो. जाणं येणं बैठक आमच्या अंशात असते. माझ्या मते ही व्यापकता असण्याची गरज आहे. पण शेवटी देश म्हणून आपल्याजवळ देशाकडे बघावंच लागेल. आणि देश म्हणून बघत असताना या देशाच्या विविध राज्यात विविध भाषेमधल्या अनेक घटकांच्याशी सुसंवाद डायलॉग हा जर आपण ठेवला तर माझी खात्री आहे की त्याची अधिक उपयुक्तता आहे. मराठी आणि महाराष्ट्राच्या प्रतिनिधींचं या गोष्टीची कमतरता मला अनेक वर्षापासून दिसते. मी माझ्याबद्दल सांगणं योग्य नाही. उदाहरणार्थ माझी मुलगी तुम्ही जर बघितलं तर रोज संध्याकाळी तिच्याकडं निदान 18 राज्याचे लोकप्रतिनिधी येत असतात. हा जो एक डायलॉग सुसंवाद हा जो आहे तो आमच्याकडे अनेक सहकारी अन्य राज्याशी ठेवत नाही, आपल्या राज्यापुरतं सीमित ठेवतात. याच्या संबंधी मला ते म्हणायचं होतं. अजित पवारांच्या एक जशी भूमिका तुम्ही व्यक्त करून तसं आरक्षणाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीची किंवा शरद पवारांची भूमिका काय असा प्रश्न भाजपमधून विचारला जातो. तो जरांगे पाटलांनी पण आता उपस्थित मी केला. अनेकदा बोलले, कालही बोलले. काल मला त्यांचं डेलिगेशन विचारलं होतं. माझ्या मते समजदारी होऊन गेलो माझ्याशी बोलले. प्रश्न असा आहे की आरक्षणाच्या संबंधी मध्येच असायचं काही कारण नाही. काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यातून मला काळजी दुसऱ्या गोष्टीची आहे. आणि काळजी मला या गोष्टीची आहे की दोन वर्गांच्या मध्ये एक प्रकारचं अंतर वाढते का काय अशी स्थिती मला दिसते. विशेषतः मराठवाड्यातल्या एक 2-3 जिल्ह्यामध्ये याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे असं वाटतं. मला काही सहकार्यांनी असं सांगितलं की काही ठिकाणी कुणाचं रेस्टॉरंट असेल, ते रेस्टॉरंट अविभक्त समाजाच्या व्यक्तीचं असेल तर तो आणि ज्या समाजाची व्यक्तीच्या रेस्टॉरंटमध्ये जात नाही हे जर खरं असेल तर हे चिंताजनक आहे. ही स्थिती बदलली पाहिजे आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्या सारख्यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे. उद्या निवडणुका म्हणजे उद्या विधिमंडळ संसदेचं अधिवेशन वगैरे संपल्यावर या प्रकारचा सुसंवाद साधायला अधिक प्रयत्न करावे लागतील. व्यक्तिगत माझा एक अनुभव असा आहे की मी नामांतराचा निर्णय ज्यावेळी घेतला त्यावेळेला हा निर्णय मी विधानसभेच्या सदस्यांना एकत्रित करून त्यांच्याशी बोलून तिथे घेतला आणि त्याची रिॲक्शन इथं झाली. ती रिॲक्शन झाल्याच्या नंतर त्याची किंमत काही गरीब लोकांना ही द्यावी लागली. तेव्हा माझ्या लक्षात माझी चूक आली की माझी चूक अशी होती की निर्णय मी मुंबईत बसून घेतला. नाराजी होती, त्यांच्याशी डायलॉग मी अजिबात केला नाही. आणि त्याच्यानंतर मी स्वतः बाकीचा कार्यक्रम थांबवला आणि मराठवाड्याच्या जवळपास सगळ्या कॉलेजेसमध्ये मी स्वतः गेलो, विद्यार्थ्यांशी बोललो, सुसंवाद साधला आणि त्याच्यानंतर 1 वर्ष 2 वर्षांनी त्या निर्णयाला विरोध लोकांचा झाला होता. त्या निर्णयाला लोकांनी सहमती दाखवली. आज मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी हा जो आरक्षणाच्या प्रश्नावर इश्यू झालेला आहे त्याच्यातून हा सुसंवाद या नव्या पिढीशी साधायची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही नक्की करू. त्याची आवश्यकता मला वाटते. ओबीसीतून आरक्षण द्यावं का याबद्दल तुमची काय भूमिका आहे? नाही, 2 गोष्टी आहेत की आरक्षण ह्या जरांजींनी एक चांगलं स्टेटमेंट केलं तर माझ्या वाचण्यात आलं. तिने असं स्टेटमेंट केलं की मराठा आरक्षणाच्या बरोबर लिंगायत, धनगर आणि मुस्लिम ह्यांना सुद्धा आरक्षण द्यावं असं स्टेटमेंट तुम्ही वाचत होते. त्यांचं हे स्टेटमेंट माझ्या मते
त्या एक जे अंतर होण्याची जी स्थिती होती त्याच्यातून योग्य रस्त्यावर जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि हे झाल्याच्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारला तो घटक असा धनगर, लिंगायत, मुस्लिम हे ज्या प्रक्रियेमध्ये आले तर तुमचा जो प्रश्न आहे ती स्थिती डायल्यूट होईल, त्या स्थितीच्या संबंधीची कटुता राहील असं मला वाटत नाही. असं आपण जे म्हणालात की मराठवाड्यामध्ये येऊन ही भूमिका सोडवली पाहिजे, ही तुम्ही सोडवली पाहिजे की सरकारने सोडावी असं तुम्हाला वाटतं? असं सगळ्यांनी तुम्ही हातभार लावा. सरकारने काल मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी चर्चा केली आता 2-3 दिवसापूर्वी आणि त्याच्यावरती मी त्यांना एकच सांगितलं की मला काळजी असते या सगळ्या परिस्थितीचा मार्ग निघावा असं वाटतं. आणि आज मला अडचण अशी दिसते की सरकारने जो डायलॉग करायला पाहिजे तो केला नाही. असं चित्र दिसतंय की दरांजे आणि त्याच्यावर सरकारांच्याबरोबर मुख्यमंत्री आणि काही लोक संवाद ठेवतात असं दिसतं. चांगली गोष्ट आहे. आणि दुसरे जे घटक आहेत त्याला विरोध करणारे त्यांच्याशी सुद्धा सरकारमध्ये दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात. हे कशासाठी? गव्हर्नमेंट म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं ना. त्यांनी ओबीसीच्यासाठी चर्चा करायला छगन भुजबळांना सांगायचं, दुसऱ्याची चर्चा करायला स्वतः करायचं, काही लोकांना बाजूला ठेवायचं कारण नसताना याच्यामुळे गैरसमज होतात आणि परिस्थिती ही हवी तशी राहत नाही. आणि त्यासाठी मला असं वाटतं की आत्ता सरकारने सुसंवाद ठेवण्याच्या संबंधीची आमची तयारी आहे हे जे आम्हाला सांगितलं त्याच्यासाठी आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही दरांग्यांना बोलवा, त्यांच्या सहकार्यांना बोलवा, त्याच्यानंतर ओबीसीच्या संबंधीचा आग्रह धरणारे छगन भुजबळ असतील किंवा काय त्यांचं हाके ना ते आणि त्यांचे सहकारी त्यांना बोलवा. आणि आमच्यासारख्या लोकांची काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलवा आणि याच्यातून एक वाक्यता करायला सामूहिक आपण प्रयत्न करू, जेणेकरून राज्याचं वातावरण सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं अनुकूल जाईल. पवारसाहेब 10 महिने झाला हा लढा सुरू आहे आणि आता विधानसभेच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे विधानसभेत उडी घेण्याची भूमिका तयार केली. सरकार काहीच देत नसेल, सरकार द्यायच्या मानसिकतेत दिसत नसेल तर आमच्याकडे पर्याय नाही, आम्हाला त्या निवडणुकीत पडावं लागेल अशी भूमिका त्यांनी घेतली. ती तुम्हाला योग्य वाटतं? त्याच्याचा मुख्यमंत्री जे माझ्याशी बोलले त्याला 8 दिवस झाली आणि त्यांची भूमिका इतरांशी चर्चा करावी हे जे मी सुचवलं त्याला बहुतेक अनुकूल असावी. आणि ते जर असेल तर ती प्रक्रिया सुरू केली तर ही जी दरांनी किंवा आणखी कोणाच्या म्हणजे अस्वस्थता आहे त्यातनं मार्ग कदाचित निघू शकेल. या सगळ्याचं जे मूळ आहे ते मूळच इथं आहे की ओबीसीतून आरक्षण द्यावं की न द्यावं हे आहे. यात तुम्ही आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे हे स्पष्ट करा असं जरांगेंनी म्हटलंय. तुम्ही आणि तुमचे सहकारी सुद्धा. त्यांनी हे सांगितलं नाही केलं तर मला आग्रह राहणार आहे. त्यांनी दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मागितल्या. आमचा हा प्रश्न सुटावा या संबंधीचा आग्रह आणि त्याच्यासाठी जे जे घटक ज्या घटकातून याचा मार्ग निघावा असं वाटत असेल त्या घटकांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुसंवाद साधून यातनं मार्ग काढावा. माझ्या पक्षाची भूमिका सुसंवादाची, डायलॉगची, मार्ग काढायला जो काही मार्ग असेल त्याला अनुकूल दिसते आहे. शरद पवारांच्या सध्या दिल्लीच्या वाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. तुमच्याकडे जी लोक येत आहेत तर जागा वाटप करून घेऊन ती गळती थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का? कशाचं? अजित पवार सध्या दिल्लीला जात आहेत. अमित शहांच्या भेटी आणि हे सगळं त्यांची चर्चा आणि दौरे सुरू झालेली आहे. त्यांच्याकडले जे सहकारी तुमच्याकडे आम्हाला काय आम्ही काही त्याच्याकडे लक्ष दिले येत असतात जात असतात. पवारांचे बरेच कार्यकर्ते तुमच्या संपर्कात बाबा जानी सुद्धा आज बहुतेक प्रवेश करणार आहेत. असे एक लोक येत आहेत तुमच्याकडे. अनेक लोकांना असं वाटतं एकत्रित काम करावं. आपला रस्ता चुकला
तर योग्य रस्त्यावर जावं. आता योग्य रस्त्यावर जाण्याची मानसिकता कोणाची असेल तर स्वागत. सर, महाराष्ट्रामध्ये 2-2, 3-3 उपमुख्यमंत्री असणे हे संरचनात्मक दृष्ट्या तुम्हाला कसं वाटतं की 2 आहे, काही वेळेस काही मग बार्गेनिंग झालं तर 3 होतील, मग 4 होतील, असं होईल का? आता 2 पर्यंत झाले बघूया काय. राज ठाकरे परवाच्या भाषणात म्हणाले की मला माझ्या कार्यकर्त्यांना आता सत्तेत आम्ही काही त्याच्याकडे लक्ष दिले येत असतात जात पण असतात. पवारांचे बरेच कार्यकर्ते तुमच्या संपर्कात बाबा जानी सुद्धा आज बहुतेक प्रवेश करणार आहेत. असे एक लोक येत आहेत तुमच्याकडे. अनेक लोकांना असं वाटतं एकत्रित काम करावं. आपला रस्ता चुकला तर योग्य रस्त्यावर जावं. आता योग्य रस्त्यावर जाण्याची मानसिकता कोणाची असेल तर स्वागत. सर, महाराष्ट्रामध्ये 2-2, 3-3 उपमुख्यमंत्री असणे हे संरचनात्मक दृष्ट्या तुम्हाला कसं वाटतं की 2 आहे, काही वेळेस काही मग बार्गेनिंग झालं तर 3 होतील, मग 4 होतील, असं होईल का? आता 2 पर्यंत झाले बघूया काय. राज ठाकरे परवाच्या भाषणात म्हणाले की मला माझ्या कार्यकर्त्यांना आता सत्तेत बसवायचं आहे, सत्तेत बसवल्याशिवाय मी थांबणार नाही, असं त्यांचं बोलतो. चांगली गोष्ट. मागच्या वेळेस अशीच भूमिका घेतली, दुर्दैवानं लोकांनी नाही घेतली. लोकांनी त्यांना एकच जागा दिली. पण या आरक्षणाची चर्चा लोकसभेपर्यंत काय पोहोचणं झालेली आहे, कारण राज्यातला एवढा मोठा लढा आहे, लोकसभा दखल घेतली. तुम्ही काय पुढाकार घ्याल की हा देश पातळीवर गेला पाहिजे? प्रश्न पहिल्यांदा राज्याचं नेतृत्व, राज्य सरकार याच्यात काही पावलं टाकून मार्ग निघावा हा प्रयत्न करत असेल तर त्याला हातभार लावणं त्याची आज इतकी गरज आहे. उगीच आज आम्ही दिल्लीत जाऊन ह्याचा काही उपयोग होणार नाही. प्रश्न इथं सोडवला पाहिजे. महाविकास आघाडीतील तुमचा घटक पक्ष जे आहे उद्धव ठाकरे साहेब ते आरक्षणाविषयी वेगळी भूमिका घेतात. ते म्हणतात की आरक्षणाची मर्यादा वाढली पाहिजे, विधिमंडळात आणि लोकसभेत विषय गेला पाहिजे. असं काही लोकांचं मत आहे की ही 50% वर हे नेण्याच्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना आमच्या बैठकीत काही लोकांनी केली. पण हा आमच्या म्हणजे राज्याला सीमित हा विषय नाही, हा पार्लमेंटमध्ये इतरांनी सुद्धा मान्य केला पाहिजे. त्याच्यावर अजून काही इतरांशी चर्चा झाली नाही. आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवातून हा जो प्रश्न निर्माण झालाय, सामाजिक 2 समाजामध्ये तेढ निर्माण झाली आरक्षणा प्रश्नावरून, याचा तोडगा काय वाटतो आपल्याला या सगळ्यातून? काय तोडगाचं मार्ग काढावाच लागेल. आज आरक्षणामध्ये ज्या लोकांचा आग्रह जो समाजाचा आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास अशा सगळ्या घटकांना जी अस्वस्थता आहे ती शासनाने निर्णय करून घालवली पाहिजे, त्यांना विश्वास दिला पाहिजे आणि तो विश्वास देऊन ही एकवाक्यता सामाजिक कशी होईल याच्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. प्रकाश आंबेडकर म्हणतात की 225 आमदार तुम्हाला निवडून आणायचे आणि हे ओबीसी आरक्षणासाठी धोक्याची घंटा आहे. ठीक आहे, त्यांचं मत आहे. जरांगे पाटील असं म्हणतात साहेब, तुमचे नेहमी असंच म्हणतायत की जरांगे जे आंदोलन करतात त्यामागे शरद पवारांचाच हात आहे. असं की महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे, तिथं काही झालं ते त्याचे शरद पवार. म्हणजे लातूरला भूकंप झाला तरी शरद पवार जवळ त्याची त्याच्या काळात होती, तुम्हाला माहीत नाही, कदाचित तुमच्यातल्या काही सिनियर लोकांना. जरांगे पाटील असं म्हणतात की ज्या मराठाची कुणबी नोंद मिळाली त्या मराठाच्या कुणबी नोंदीच्या आधारे सर्व मराठ्यांना सरसकट ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. या मागणीकडे कसं बघता तुम्ही? असं की या सगळ्या गोष्टीची चर्चा मुख्यमंत्री ज्यावेळेस सगळ्यांना बोलून करतील त्यावेळेला मार्ग काढण्याच्या दृष्टीने आम्ही याच्यात लक्ष घालू. आज उगीच त्याच्यावर भाष्य करणं आणि कटुता किंवा अंतर वाढवणं हे शहाणपणाचं लक्षण नाही. अमित शहांवर काल टीका केली, त्यावर भाजप नेत्यांनी तुम्हाला असं सांगितलं की अमित शहावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न. बावनकुळे म्हणाले तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितला. थँक्यू. अजून एक माझा सगळ्यात प्रश्न आहे, आज थोडा वेगळा प्रश्न आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक आज सीमावासियांमध्ये आज बरीचशी काही गावं आहेत ती कर्नाटकमध्ये जाऊ इच्छितात.
आणि इतक्या दिवसापासून जो लढा चालू आहे आपला संयुक्त महाराष्ट्र संदर्भातला की कर्नाटकातली काही मराठी गावं ती महाराष्ट्रात आहे. आपल्या याविषयी काय मत आहे? असं आहे की जी गावं इकडे यायला पाहिजे असं म्हणतात त्याचा अंश सगळ्यांचा आहे, अनेक वर्षाचा आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की काही गावं आपल्याकडची की ज्या ठिकाणी मराठी भाषिकांची संख्या कमी आहे, कन्नड भाषिकांची संख्या अधिक आहे, त्यांची मागणी त्या संदर्भात कर्नाटकात जायची आहे. आणि त्याबद्दल थोडीवर चर्चा विविध राजकीय पक्षांच्यामध्ये झाली आणि हेही मत त्या ठिकाणी व्यक्त केलं की जी गावं तिथं 70% 80% मराठीतर भाषिक आहेत त्या लोकांच्या बाबतीत विचार करायची भूमिका आपण ठेवावी. मात्र कर्नाटकात जी मराठी भाषिक गाव आहेत तीही त्याच वेळेला इकडे आली पाहिजे. साहेब, मुस्लिम आरक्षणावर कसं बघताय सर? मुस्लिम आरक्षणाची मागणी वाढलेली आहे, त्याच्याकडे कसं बघताय? मी सांगितलं ना, दरांनी 4 गोष्टीचं नाव घेतलं, त्याच्यात मुस्लिम आरक्षणाचा उल्लेख केला, योग्य केले. थँक्यू. मॅडम